साकोळ येथील राज्य महामार्गासाठी हजारो आंदोलक रस्त्यावर। शिरूर अनंतपाळ तालुक्यातील साकोळ येथून जाणारा मायनी टेंभुर्णी लातूर देवणी जाणारा राज्य महामार्ग क्रमांक 145 हा महामार्ग साकोळ मध्यम प्रकल्पांच्या बाजूने न जाता तो राज्य महामार्ग हायवे शिरूर अनंतपाळ तळेगाव दे साकोळ तिप्राळ मार्गे देवणी जावया या मागणीसाठी आज साकोळ येथील साकोळ लातूर रस्त्यावर छत्रपती शिवाजी महाराज चौकात दिनांक 24 रोजी सकाळी 8:30 वाजल्यापासून ते 11:30 या वेळेत विविध घोषणा देत तब्बल 3 तास हजारोंच्या संख्येने रास्ता रोको करण्यात आलाय। सदरील राज्य महामार्ग क्रमांक 145 हा साकोळ मार्गे देवणी नाही केल्यास साकोळसह राणी अंकुलगाव, घुग्गी, सांगवी, जवळगाव, वाघनाळवाडी, शेंद, काणेगाव, तिप्राळ आदी गावातील नागरिक तीव्र आंदोलन छेडणार असल्याचं यावेळी बोलताना सांगितलंय। रास्ता रोको आंदोलनाचं आयोजन साकोळ ग्रामपंचायतचे सरपंच कमलाकर मादळे व उपसरपंच राजकुमार पाटील यांनी केलं होतं। तर आंदोलनात साकोळसह परिसरातील डझनभर गावातील नागरिकांचा सहभाग होता। रास्ता रोको आंदोलन केलेलं आहे। आम्ही यापूर्वी 6 महिने झालं सरकार दरबारी दाद मागत आहोत की साकोळ मायनी मसवड टेंभुर्णी माळशिरस लातूर शिरोणपाळ देवणी जाणारा हायवे साकोळच्या मध्यम प्रकल्पाच्या पाळूने जात आहे। ते रस्ता साकोळच्या पाळूच्या लागून जाऊ नये, तो साकोळवरून जावा, जो की तालुक्यात आमचं सर्वात मोठं गाव आहे, 20,000 लोकसंख्येचं गाव आहे। तो राज्यमार्ग आमच्या मार्गे गेला तर आमच्या विकासात भर पडेल। या नंतर 132 केवी आमच्या इथं मोठं गाव नाही, आमच्या इथं न करता छोट्याशा गावी दुसऱ्या ठिकाणी हलवण्यात आलेलं आहे। अशाच पद्धतीवर अन्याय होत आहे। त्यामुळे आज आमची गावकऱ्यांची या रास्ता रोको आंदोलनाच्या माध्यमातून अशी मागणी आहे की तो मायनी मसवड हायवे क्रमांक 145 तो साकोळला वगळून अवघ्या 1 किलोमीटरहून साकोळ मध्यम प्रकल्पाच्या पाळूला लागून जात आहे, तो त्या मार्गे न जाता साकोळ गावाला समाविष्ट करून साकोळ येथून जावा ह्या विनंतीसाठी आम्ही रास्ता रोको आंदोलन केलेलं आहे। यापुढेही आमची यावेळेस दखल न घेऊन साकोळ मार्गे नाही केल्यास आम्ही तो उपोषण करू, तो मार्ग आम्ही तिथं उपोषणाला बसून अडवू, पण साकोळ मार्गेच तो रस्ता हायवे व्हावा ही आमची शासनाची विनंती आहे। न्यूज 15 मराठीसाठी सुधाकर सूर्यवंशी, शिरूर अनंतपाळ, लातूर।